संगीतरत्न भजन सम्राट श्री भालचंद्र किळुस्कर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना सोहळ्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून आणि दीप प्रज्वलनाने अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रुपेश पावसकर म्हणाले, गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा मुख्य पाया आहे। संगीतासारख्या पवित्र कलेच्या माध्यमातून बालकांवर आणि युवा पिढीवर उत्तम संस्कार रुजवण्याचं कौतुकास्पद कार्य नमो शारदा संगीत क्लासेस करतात। अशा उपक्रमांमुळे येत्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा संगीतमय भजनी रूपाने नटून निघेल यात कोणतीही शंका नाही। या शब्दात त्यांनी कार्यक्रमाचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार श्री रामचंद्र परबबुवा यांनी केलं। या सोहळ्याला व्यासपीठावर नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, गुरुवर्य रामचंद्र परबबुवा, बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत, बिबवणे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजन मांजरेकर, धोंडू सातार्डेकर, अमृतनाथ सिद्धेश्वर, दशावतार मंडळाचे मालक झिलू गोसावी यांच्यासह संजय सावंत, पांडुरंग सावंत, मांगले बुवा, मकरंद लालन, ललिता लालन, नितीन शिणई, बंड्या कोरगावकर, विश्राम कदम, विजय तावडे आणि सुभाष परब आदी मान्यवर उपस्थित होते। या संगीत सोहळ्याला स्थानिक नागरिकांसह संगीत प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे। संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय डॉक्टर मॅडम, आमचे मित्र गुरुवर्य रामचंद्र परबबुवा, कोमल सर, संजय परब, सातार्डेकर, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्य होते। या ठिकाणी मी सर्वप्रथममध्ये शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला की आदरणीय भालचंद्र किळुस्कर बुवा व आदरणीय रामचंद्र परबबुवा यांनी मला बोलवलं त्याबद्दल। ही माझी दुसरी वेळ आहे येण्याची। या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतांची परंपरा आहे। या ठिकाणी राव महाराज असतील, भालचंद्र महाराज असतील, मानगावचे नेहमी स्वामी महाराज असतील, नामदेव महाराज असतील, या ठिकाणी संतांना कधी भजनाची गरज असते, त्यांना आवड असते आणि ते देण्याचं काम या ठिकाणी गुरुवर्य भालचंद्र किळुस्कर बुवा, रामचंद्र बुवा त्यांचे सहकारी करते। भविष्यात हा सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण भजनाने नटलेला असलेला काही मात्र शंका नाही। या ठिकाणी भावी पिढी बसलेली आहे, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी पहिलीतूनच शिक्षण द्यावं की आपण गुरु घ्या, आपण भजनाचा घ्या, भजनाने परमेश्वराला आनंद मिळतो आणि तो तुम्ही द्यावा। या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असतो त्यावेळी असं वाटतं की काहीतरी माझ्या जिल्ह्याच्या मुलांसाठी करावं, शैक्षणिक क्षेत्रात असो की इतर क्षेत्रात असो, कारण संगीत क्षेत्र हे त्यातलं महत्त्वाचं एक योगदान मानलं जातं। या ठिकाणी संगीत घेतल्यानंतर आपोआप परमेश्वर भेटतो आणि ते देण्याचं काम आपण इथे करत आहात। या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, माझा मान सन्मान केला